आपल्या भारतीय बायकांचा एकदम आवडीचे सण म्हणजे एकतर मकर संक्रांत आणि दुसरी म्हणजे आपली वटसावित्रीची पूजा। आता ह्या दिवशी बायका आपल्याला खूप जास्त मनसोक्त मेकअप करतात आणि आपल्या आवडी-निवडीसुद्धा जपत असतात। तशीच या दिवशी मी सुद्धा खूप छान तयार झाले आणि वडाची पूजा करण्यासाठी आले होते। आता हा दिवस तर माझ्यासाठी ना आज खूप स्पेशली ठरला होता, कारण या दिवशीच ना आम्ही दोघे लग्नबंधनात अडकलो होतो। प्रेमबंधनातून ना गणुलाच्या पप्पाने ना मला कायमस्वरूपी बंधनात अडकून घेतलं होतं आणि कायम त्यांची आणि माझी साथ अशीच टिकून राहू यासाठी मी वडाला ना खूप अशा विनवण्यासुद्धा केल्या आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी ना देवाकडे प्रार्थनासुद्धा केली की त्यांना ना दीर्घ आयुष्य दे आणि निरोगी जीवनसुद्धा दे। वडाला मस्त अशा 7 फेऱ्या मारून घेतल्या आणि कायम त्यांना आपल्याला बंधनात अडकवून घेतलं आणि शेवटी ना छान असे ना बायकांचे सर्व 5 बायकांची ओटी भरण्याचा मान असतो, तर आज ना माझ्याकडनं जास्तीच्या बायकाच्या म्हणजे 7-8 बायकांची सुद्धा ओटी भरण्यात आली होती आणि छान असं ना या दिवशी बायकांना नावं सुद्धा घेत असतात। म्हणून मी सुद्धा आज गणुलाच्या पप्पांसाठी ना छान असा एक उखाणा सुद्धा घेतला होता, तो ना नक्की ऐका। नजर ना लागू कोणाची, राजेश रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी।